नमस्कार, सुप्रभात आणि रामराम. मी यामिनी दळवी. आज संपूर्ण देशभरातील आणि जगभरातील रामभक्तांसाठी महत्त्वाचा आणि खास असा दिवस आहे. कारण ज्या दिवसाची त्यांनी अनेक वर्ष वाट पाहिली आहे ते त्यांचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे. प्रभू श्रीराम हे त्यांच्या अयोध्येमधल्या मंदिरामध्ये त्यांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. प्रभाती सूर नभी रंगती दशदिशा राम नाम गाती अशी पहाट आज उगवताना दिसते. कोट्यवधी कार्यसेवकांसाठी राम मंदिर निर्माणासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांसाठी आजचा दिवस हा सोनियाचा दिनू असणार आहे. तर अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि अर्थातच देशभरामध्ये दिवाळी साजरी होताना दिसते. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी 12:23 आणि 8 सेकंद असा मुहूर्त आयोजित करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरामधल्या 11 दाम्पत्यांना विधिवत पूजेचा सुद्धा मान मिळणार आहे. हे काही दृश्य आपण बघतोय. अयोध्या नगरी सजलेली धजलेली आपल्याला बघायला मिळते. तर संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा हाच रामनामाचा जयघोष गजर आपल्याला बघायला मिळतोय आणि संपूर्ण राम मंदिर हे आपल्याला विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेलं दिसतंय. आज अत्यंत देखणा असा हा सोहळा होणार आहे आणि या सोहळ्यासाठीची मोठी तयारी करण्यात आलेली आहे. तर मंदिरामधल्या आतमधली सुद्धा काही दृश्य आपल्या समोर येताना दिसत आहेत आणि संपूर्ण मंदिर हे फुलांनी सुद्धा देखणं असं सजवलं गेलंय. तर संपूर्ण अयोध्या नगरी ही सजताना दिसते आहे. कुठे फुलांची सगळी सजावट आपल्याला बघायला मिळते, कुठे रोषणाई आपल्याला बघायला मिळते. राम नामाचा जयघोष संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि एकीकडे जरी हे सगळं अयोध्येमध्ये होत असलं तरी संपूर्ण देशभरात नव्हे तर जगभरामध्ये जे जे राम भक्त आहेत त्या सगळ्यांच्या मनामध्ये तितकाच उत्साह आता दाटून आलेला आपल्याला दिसतोय. आणि ही दृश्य आपण बघतोय. रामलल्लाची याच मूर्तीची आज प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तर यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यजमानपद आहे या संपूर्ण कार्यक्रमाचं आणि त्यांच्यासोबत 11 दाम्पत्य जी आहेत ती विधिवत पूजा केली जाईल त्यांच्या हस्ते. त्यापैकी महाराष्ट्रामधल्या नवी मुंबईमधल्या कांबळे दाम्पत्याला सुद्धा याचा मान मिळालेला आहे. तर हीच ती मूर्ती आहे रामलल्लाची. आपण बघतोय रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. तर प्रभू श्रीरामांचं अयोध्येमधलं हे जे मंदिर आहे ते आता सजलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. अयोध्या नगरी ही सजलेली आहे. वेगवेगळे कार्यक्रम आज दिवसभर इथे या सगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे संपूर्ण दिवस हा राममय असेल आणि श्रीरामाच्या स्वागताचा उत्साह आपल्याला जागोजागी बघायला मिळतोय. तर संपूर्ण अयोध्येमध्ये भगवे झेंडे लावले गेलेले आहेत आणि त्यामुळे एकीकडे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असताना संपूर्ण अयोध्या नगरी आता पुन्हा एकदा रामलल्लाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेली आहे. तर ही सगळी दृश्य आपण बघतोय. अयोध्या नगरीमधली वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत. काही पारंपरिक नृत्य सुद्धा असतील. महाराष्ट्रातल्या एकूणच संपूर्ण देशभरातल्या वेगवेगळ्या भागामधली जी लोककला आहे तर मंदिरातली ही दृश्य समोर येताना दिसत आहे. आणि या सगळ्याविषयी बोलूयात. आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. शिवाजी, काय नेमका उत्साह दिसतोय अयोध्या नगरीमध्ये? अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा. ज्या पद्धतीने विठुरायाला भेटण्यासाठी पंढरीचा वारकरी येतो त्याच पद्धतीचं या ठिकाणी वैष्णवांचा मेळा ज्या पद्धतीने भरतो त्याच पद्धतीचं चित्र आपल्याला अयोध्येमध्ये पाहायला मिळतंय. अवघा
देशभरातील राम भक्त या ठिकाणी येण्यासाठी उत्सुक आहेत, मात्र निवडक भक्तांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। विशेष बाब म्हणजे सर्वाधिक, जर उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक राम भक्त या ठिकाणी पोहोचले असतील तर ते आहेत महाराष्ट्रातून, आणि जे कारसेवक होते ते देखील यांचा समावेश आहे। तुम्ही हे दृश्य पाहू शकता, ही दृश्य रात्रभर थांबलेली नाहीयेत। हा दिवस ऐतिहासिक आहे। 500 वर्षाच्या कालावधीनंतर रामलल्ला या ठिकाणी पुन्हा एकदा विराजमान होणार आहेत असं इथल्या भक्तांचं म्हणणं आहे। त्यासाठी हा ऐतिहासिक दिवस असेल। आजचा सूर्य हा नवी आशा, नवी ऊर्जा राम राज्यासाठी आलेला असणार आहे। तुम्ही या बाजूला पाहू शकतात की काही महिला देखील या सगळ्या याच्यामध्ये आनंद घेताना पाहायला मिळतात, आणि हे थांबलेला नाहीये, हे रात्रभर सुरू आहे। आणि हा जो रस्ता इथे मी उभा आहे, हा रस्ता अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावरती रामलल्ला ज्या ठिकाणी विराजमान होणार आहेत त्या ठिकाणचा आहे। आणि तुम्ही बाजूला देखील पाहू शकता, म्हणजे रात्रभर अयोध्या झोपलेली नाहीये, आणि हा उत्साहाचा, आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी इथे प्रत्येक रामजन आलेला आहे, आणि तो या सगळ्या सोहळ्याचा आनंद घेताना पाहत आहे। काही राम भक्त देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। आप कहाँ से आए हो? हम अपने अयोध्या जिला से ही हैं, यहाँ से आए हुए हैं और बराबर आते हैं, और आज के लिए बहुत बड़ा सपना था मेरा आने के लिए, इसीलिए आए हुए हैं राम को दर्शन करने के लिए। कैसा लग रहा है कि बहुत ही सुंदर लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है, बहुत ही अच्छा लग रहा है। मेरा सपना पूरा हो गया आज के दिन। जो है राम जी का जो आना है बहुत अच्छा है, मतलब बहुत खुशी है सबको, पूरी दुनिया में बड़ी खुशी है। ये मोदी योगी का जो देन है बहुत अच्छा लग रहा है हम लोगों का, बहुत ही खुशी मिल रही है। और सब लोग आए हैं, पता नहीं दूर दूर से, बहुत सारे दूर से लोग आए हुए हैं राम का दर्शन करने के लिए। इसमें जो है बहुत सौभाग्य की बात है, बहुत अच्छा लग रहा है। थैंक यू सर। तर आपण हे पाहू शकता की लोकांना असं वाटत आहे की ते धन्य झालेले आहेत। सगळ्यात महत्वाचं जर म्हटलं तर अनेक लोकांशी कालपासून मी जेव्हा बोलतोय ते म्हणतात की हे जीवन धन्य झालं, या आयुष्यामध्ये रामाचा हा सोहळा पाहायला मिळाला, अजून आयुष्यामध्ये काय पाहिजे। जे जे कर्मचाऱ्यांनी या सगळ्या याच्यामध्ये काम केलेलं आहे महाराष्ट्रातून, त्यांचं देखील अशाच पद्धतीचं म्हणणं पुढारी न्यूजशी बोलताना त्यांनी व्यक्त केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता की दृश्य जे आहेत ही सचेतन दृश्य आहे, आणि या सगळ्याच्यामध्ये रात्र असो दिवस असो त्याच्यामध्ये एकही अयोध्यावासी झोपला नसेल अशा पद्धतीची ही दृश्य आहेत। वरती जय श्रीराम असे लिहिलेल्या फुलांच्या माळा आहेत। अगदी शिवाजी, आपण बघतोय तिथे जमलेल्या सगळ्या रामभक्तांचा उत्साह। तुम्ही असेच सोबत राहा। आपल्यासोबत प्रसन्न जोशी सर सुद्धा थेट अयोध्येमधून जोडले गेलेले आहेत। प्रसन्न सर, सगळे जे अयोध्या नगरीमध्ये जमलेले रामभक्त आहेत ते हेच सांगतायत की हे आमचं भाग्य आहे की आम्हाला याची देही याची डोळा, हा संपूर्ण सोहळा बघता येणार आहे, अनुभवता येणार आहे। काय म्हणतायत तिथले अयोध्येमध्ये जमलेले इतर सगळे भाविक? यामिनी, जसं आता शिवाजी सांगत होता त्याच दृष्टीने तसंच वातावरण आहे। आज आता 6:15 झालेले असतील, मात्र पूर्ण रात्रभर अयोध्यावासी जागेच आहेत। आता आपण शरीरच्या तटावरती आहोत आणि इथे सुद्धा असंच वातावरण आहे। मोठ्या प्रमाणात लोक ये जा करतायत। सगळे राम मंदिराच्या दिशेने तर जाऊ शकणार नाहीयेत, मात्र तरी सुद्धा लता मंगेशकर चौकात जात आहेत आणि किमान आपला उत्साह व्यक्त करतायत। हेच वातावरण आम्हाला काल बघायला मिळालं। जसं आपण आतापर्यंतचे जेवढे दिवस होतो आणि आपण रिपोर्टिंग करत होतो पुढारी न्यूजसाठी, तसं म्हणालो तसं ह्या लाटा होत्या। आज मात्र ती सुनामी आहे। ती सुनामी केवळ थोपवली गेली कारण इतक्या प्रचंड प्रमाणातल्या लोकसंख्येला कदाचित सामावून घेता आलं नसतं अयोध्येमध्ये जे बाहेरून येत आहेत। मात्र आहे ते लोक आज दिवसभर, रात्रभर, काल संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर सुद्धा लता मंगेशकर चौकात थांबले होते। काही जणांनी जवळपास कुठेतरी आसरा घेतला असेल। एकच कारण आहे यासाठी, जे साधारणपणे इकडे ज्या घोषणा आम्हाला ऐकायला मिळतात, एक ही नारा एक ही नाम, जय श्रीराम जय श्रीराम, ते त्यांनी प्रत्यक्षात करून दाखवलेलं आहे आणि त्या गाण्यातल्याच बोलीप्रमाणे आज राम आहे। अगदी पुन्हा एकदा शिवाजी यांच्याकडे जाऊया। शिवाजी, जसं तुम्ही तिथे ज्या पद्धतीने रोषणाई करण्यात आलेली आहे, सजावट करण्यात आलेली आहे, ती सगळी दृश्य पोहोचवत होतात, काय काय नेमकी तयारी केली गेली आहे अयोध्येमध्ये? पूर्ण अयोध्या रामासाठी नाहून निघालेली आहे। पूर्ण सर्व अयोध्या ही स्वच्छ करण्यात आलेली आहे। कणाकणात जनजनात राममय झालेला आहे। प्रत्येक माणूस राम राम म्हणत या ठिकाणी आनंदात आपल्याला पाहायला मिळतोय। फुलांनी रामासह श्री गणेशाच्या प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या आहेत। वरच्या बाजूला जर आपण ती फुलं पाहिली
तर जय श्रीराम असं लिहिण्यात आलेलं आहे फुलावर. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर लाइटिंगने पूर्णपणे रामाच्या स्वरूपाची ही पूर्ण लाइटिंग आहे ज्यामधून राम प्रतीत व्हावा. तर आणि समोरची जी दृश्य आहेत जी जिवंत दृश्य आहेत त्यामधून हे जे लोक आहेत हे रामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले लोक आहेत. अनेक वर्षापासून राम या ठिकाणी येणार असं सांगितलं जात होतं आणि वर्षाचा हा वाद जो आहे तो आज मिटलेला आहे आणि राम जे आहेत ते अयोध्येत विराजमान होत आहेत. इथला जनजन आनंदी आहे आणि या सगळ्यामधून जर स्थानिकांना विचारलं तर विकासाची गंगा या अयोध्येत रामाबरोबर आलेली आहे असं त्यांचं म्हणणं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय शिवाजी, विकासाची गंगा ही खऱ्या अर्थाने अयोध्येमध्ये आता येताना दिसते. प्रसन्न सर, काय म्हणाल? विकासाची गंगा म्हणजे एकीकडे अयोध्येमध्ये राम मंदिराचं निर्माण सुरू आहे, म्हणजे राम मंदिर आज लोकार्पण केलं जाणार आहे आणि त्याच निमित्ताने अयोध्येमध्ये आता खऱ्या अर्थाने विकसित व्हायला अयोध्या पूर्ण सुरू होतीये. यावेळी विकसित व्हायला सुरू होते. मोठ्या प्रमाणात पर्यटक आकृष्ट करून घेण्यात यशस्वी होते. यावेळी एक साधी आकडेवारीची नजर टाकली तर उत्तर प्रदेशमध्ये जी प्रमुख ठिकाणं आहेत, ताजमहाल आला, काशी विश्वेश्वर आले, मथुरा आली आणि आता अयोध्या आली. या सगळ्यांमध्ये गेल्या वर्षभरामध्ये ज्या प्रमाणात पर्यटक येतात त्याच्यामध्ये अयोध्या ही सर्वाधिक वेगानं पर्यटक आपल्याकडे आकृष्ट करणारी ठिकाण बनलेलं आहे. 2022च्या सुमारासच अयोध्येमध्ये सुमारे 1 कोटी पर्यटक आले होते. हा मंदिर बनण्यापूर्वीच्या गोष्टीच्या बद्दल आपण बोलतोय. आताचा अंदाज असा आहे की दर वर्षाला सुमारे साधारणपणे 5 कोटीपर्यंत पर्यटक येऊ शकतात असा अंदाज इकडच्या मी काही रिपोर्ट्स वाचत होतो त्याच्यातून आलेला आहे. एवढ्या प्रमाणे यातायात वाढणार आहे. आपण कल्पना करू शकतो इथे अयोध्याधाम रेल्वे जंक्शन झालेलं आहे, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ झालेलं आहे, रस्ते प्रशस्त आहेत, लखनौवरनं कनेक्टिव्हिटी फक्त 2.5 तासांची आहे. तुम्ही कुठूनही येऊ शकता, रोड मार्गे या नाहीतर रेल्वे मार्गे या नाहीतर विमान मार्गे या. त्यामुळे इथे ती इकॉनॉमी प्रचंड बूम घेणार आहे आणि पर्यटक राजधानी आणि रिलिजियस राजधानी, धार्मिक राजधानी, आध्यात्मिक राजधानी असं उत्तर प्रदेशचं हे स्वरूप भारताच्या बाबतीत असणार आहे. त्याचा फायदा अर्थातच अयोध्येला होईल. विकसित आपण म्हणतोच आहे, त्याला थोडासा वेळ लागेल, किमान एक 5 वर्ष ते दशकभराचा कालावधी पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी द्यावा लागेल. पण आता जी गती चालली कदाचित 5 वर्षाच्या आत अयोध्येचं रूप जे आज दिसते ते सुधारणार नाही, आणखी पुढे जाईल. अगदी तुम्ही दोघे सुद्धा असेच सोबत राहा. अयोध्येमधली ही सगळी दृश्य आपल्या समोर येत आहेत ती आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूयात. अयोध्या नगरी ही सजलेली बघायला मिळते. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा आज केली जाणार आहे आणि त्याच निमित्ताने ही सगळी दृश्य आता आपल्या समोर येताना दिसत आहेत. अत्यंत उत्साहाचं चैतन्याचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. तर दुपारी 12:29 आणि 8 सेकंद असा हा मुहूर्त असणार आहे आणि त्यावेळेला या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. विशेष पूजेचं सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे. संपूर्ण मंदिराला आकर्षक अशी रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आपण बघतोय. फुलांची सजावट सुद्धा तितकीच देखणी आणि विलोभनीय अशा पद्धतीने केली गेली आहे. ऐतिहासिक क्षण खरं तर हा सगळ्याच रामभक्तांसाठी, देशवासियांसाठी म्हटला जातोय. त्यामुळे केवळ अयोध्येमध्ये नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये आणि जगभरामध्ये जिथे जिथे रामभक्त आहेत त्या सगळ्यांमध्ये आता एक वेगळाच उत्साह, वेगळं चैतन्य आपल्याला बघायला मिळत आहे. तर ही दृश्य आपण बघतोय अयोध्या नगरीमधली ज्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे आणि त्या निमित्ताने अयोध्या नगरी एकूणच आणि मंदिर संपूर्ण आणि मंदिराचा परिसर हा सजवला गेला आहे. तर राम मंदिराचा नेमका इतिहास काय आहे ते सुद्धा बघूयात. अयोध्या 3000 वर्ष जुनी नगरी आहे. पुरातत्व अभ्यासक असा दावा करतायत. वैदिक जाणकारांच्या मते अयोध्या 3000पेक्षा खूप जुनी अशी नगरी आहे. स्कंद पुराणामध्ये रामाच्या अवतारांची कहाणी आहे. अर्थ वेदामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख करण्यात आलाय. रावणाचा वध करण्यासाठी विष्णूनं रामाचा अवतार घेतला असाही उल्लेख आहे. पुराणांच्या नुसार अयोध्या नगरीमधले पहिले राजे हे सूर्यवंशी होते. दशरथ हे अयोध्या नगरीचे 63वे राजे आणि श्रीराम हे 64वे.
श्रीरामाचा जन्म तब्बल 8,70,000 वर्षांपूर्वी झाला असाही दावा होतो. हे सगळे पौराणिक दाखले आणि दावे आपण बघतोय. वेदपुराण, उपनिषद, वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा अयोध्येचं वर्णन केलं गेलंय. तर अयोध्या नगरीमध्ये आज प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. याचा उत्साह फक्त भारतामध्ये नाही तर जगभरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अमेरिकेमधल्या न्यूयॉर्कमध्ये सुद्धा रामभक्तांनी आनंद साजरा केलाय. एकमेकांना लाडूंचं वाटप करण्यात आलंय आणि प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा साजरा केला जातोय. तर ही दृश्य आपण बघतोय थेट अमेरिकेमध्ये सुद्धा राममय असं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. अमेरिकेमधल्या रामभक्तांमधला सुद्धा हा उत्साह आपण बघतोय. एकीकडे अयोध्येमध्ये भारतामध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाईल आणि त्याच वेळेला अमेरिकेमध्ये सुद्धा हा उत्साह बघायला मिळतोय. तर एकमेकांना लाडू भरवत लाडू देऊन जय श्रीरामच्या घोषणा सुद्धा अमेरिकेच्या रस्त्यांवरती आपल्याला बघायला मिळाल्या. त्यामुळे जगभरामध्ये जिथे जिथे रामभक्त आहेत तिथे तिथे रामनामाचा जयघोष होताना आणि पूजा अर्चा होताना चैतन्याचं वातावरण असताना आपल्याला बघायला मिळत आहे. ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली सुद्धा अयोध्या नगरीची काही दृश्य आपल्या हाती येत आहेत. बाद में सोचा नहीं था कि हमारे जीवन काल में हमें ये दिन, ये शुभ दिन भी हमें देखने को मिलेगा. कुछ ही देर में अयोध्या में रामलला के मंदिर की प्राण प्रतिष्ठा हो रही है. यहाँ टाइम्स स्क्वायर पे भी ऐसा प्रतीत हो रहा है मानो हम अयोध्या में हों. हर 3 स्ट्रीट को छोड़ के इंडियन डायस्पोरा के सभी संगठन अलग अलग जगहों पर इस त्योहार को मना रहे हैं. दीपावली एक तरह से है. ऐसा लग रहा है जैसे भगवान श्री राम 14 वर्ष का वनवास पूरा करके अयोध्या लौट रहे हैं. तर अयोध्येमधल्या या सगळ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला सुद्धा आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. संपूर्ण मंदिर परिसर हा विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेला आहे आणि याच सोबत मंदिराच्या समोरच्या भिंतीवरती आकर्षक फुलांनी सजावट सुद्धा केली गेली आहे. यामध्ये राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या. दर्शन घेण्यासाठी अगदी पहाटेपासूनच भाविक आणि भक्त इथे जमायला सुरुवात झालेली आहे. मोठी रांग लागलेली आपल्याला दिसते. त्यामुळे अयोध्या नगरीमधला हा जो उत्साह आहे तो संपूर्ण देशभरामधल्या मंदिरांमध्ये आणि जागोजागी आपल्याला दिसतो आहे. संपूर्ण देशभरामधल्या मंदिरांच्या स्वच्छतेची मोहीम सुद्धा हाती घेण्यात आलेली होती आणि आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आणि त्या दिवशी सगळीच मंदिरं आपल्याला सजली धजलेली बघायला मिळतात देशभरातली. त्यामुळे असंख्य भाविकांमधला हा उत्साह आपण बघतोय. पुण्यामधल्या दगडूशेठ हलवाईच्या गणपतीच्या मंदिराला सुद्धा आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे आणि संपूर्ण मंदिर हे सजवलं गेलं आहे. तर एकीकडे अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल आणि त्याच निमित्ताने देशभरामधली मंदिरं सुद्धा सजलेली दिसतात. या मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी भाविक अगदी पहाटेपासूनच रीघ लावताना बघायला मिळतात. मोठ्या संख्येने भाविक हजर आहेत. दगडूशेठच्या बाप्पाचं मंदिर आपण बघत होतो पुण्यामधलं. मोठी गर्दी उसळलेली आहे सगळ्या पुणेकरांची. आणि या सगळ्याचे अपडेट्स घेऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, कसं आहे नेमकं पुण्यामधलं वातावरण? कारण अयोध्येमधला जो सोहळा होतोय खरं तर देशभरातली मंदिरं सजलेली आहेत आणि बाप्पाच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांनी गर्दी केली आहे. आज पुणेकरांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. अगदी पहाटेपासून दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी आणि खास म्हणजे आज रामोत्सव जो अयोध्येमध्ये साजरा केला जातो, रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जी केली जाते त्याच निमित्तानं दगडूशेठ मंदिरात देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याचं आपण बघतोय. अगदी प्रत्येक सणाच्या वेळी जशा पद्धतीनं दगडूशेठ बाप्पाचं मंदिर सजवलं जातं तसाच सगळा उत्साह, तशाच पद्धतीची सजावट आज आपल्याला बाप्पाच्या मंदिराला करण्यात आल्याचं बघायला मिळतंय. इतकंच नाही तर विद्युत रोषणाई सोबतच आपण जर या सगळ्या मंदिर परिसरात नजर टाकली
तर आकर्षक फुलांनी, वेगवेगळ्या फुलांनी हा संपूर्ण परिसर जो आहे तो सजवण्यात आलाय. जय श्रीराम अशा पद्धतीनं फुलांच्या अक्षरांनी हा मंदिर परिसर सजवण्याचा प्रयत्न मंदिर प्रशासनानं केलाय. मंदिर परिसरामध्ये अगदी दूरपर्यंत विद्युत रोषणाई जी आहे ती करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. भगव्या पताका मंदिरा परिसरात समोरच्या रोडवर अगदी दूरपर्यंत लावण्यात आलेले आहेत. राममय वातावरण पुण्यातलं झालंय असं म्हणता येईल. खरं तर सगळीकडे ज्या पद्धतीनं दिवाळी साजरी करा, दीपोत्सव करा अशा पद्धतीचं आवाहन केलं जात होतं, तशाच पद्धतीचा प्रत्यय आपल्याला दगडूशेठ मंदिराच्या या सगळ्या परिसरात बघायला मिळतोय. जशी दिवाळी आपण प्रत्येक जण साजरी करतो, ज्या दिवाळीच्या दिवशी आपण विद्युत रोषणाई घरं असतील, मंदिरं असतील अशा ठिकाणी करतो, तसाच सगळा अनुभव आज या राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्तानं पुण्यात आपल्याला बघायला मिळतो आहे. खरं तर पुढारी न्यूजच्या माध्यमातून पुण्यातलं हे सगळं बाप्पाच्या मंदिर परिसरातलं दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतो. आज प्रत्येक जण या मंदिराचं हे सगळं सुंदर असं दृश्य मोबाईलच्या कॅमेऱ्यात चित्रित करण्यासाठी म्हणून देखील अगदी पहाटेपासून जे दर्शक आहेत, जे भाविक आहेत दर्शनासाठी म्हणून इथे आलेले, ते देखील आपल्याला गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. अगदी भाविक या ठिकाणी आलेले आहेत. आपण काही भाविकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दरवेळी तुम्ही येता, पण आता रामाच्या जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला हे सगळं वातावरण बघून कसं वाटतं? आम्हाला खूप मस्त वाटतंय. राम आलेत म्हणून आम्ही खूप खुश आहे. बाबा, काय प्रतिक्रिया आहे तुमची? बाबा खुश आहोत. सगळेजण आनंद व्यक्त आहेत. खऱ्या अर्थानं खुश आहोत अशा पद्धतीची भावना आहे या सगळ्या रामभक्त भाविकांची. आणि तोच उत्साह आहे पुण्यातल्या प्रत्येक भाविकांमध्ये. ते म्हणतात की आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. हो, अगदी. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या अपडेटसाठी. तर आज प्रत्येक रामभक्तासाठी आनंदाचा दिवस आहे, कारण आज सगळेच ऐतिहासिक क्षण हा डोळ्यांसमोर घडताना बघणार आहेत. अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. खरं तर प्राणप्रतिष्ठा होणार आहे श्रीरामांच्या मूर्तीची, आणि त्यासाठी आता सगळे सज्ज झालेले आहेत. आजच्या खास दिवसाच्या निमित्ताने अनेक गायक कलाकारांनी सुद्धा आपल्या सुरांमधून राम भक्तांना पर्वणी दिलेली आहे. गायक मंगेश बोरगावकर यांनी सुद्धा रामनामाचा जप केलेला आहे आणि एक गाणं सादर केलंय. सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सुजन रंजन रूप सुखकर, सुजन रंजन रूप सुखकर, राम आत्मा राम, आत्मा राम का सम्मान करिए ध्यान, धरिए राम का गुणगान करिए, राम प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान, धरिए ध्यान, धरिए राम का गुणगान करिए. तर अयोध्येमधले हे सगळे अपडेट्स आपल्याला वेळोवेळी बघायचे आहेत. तुर्तास या बुलेटिनमध्ये अगदी काही क्षणांसाठी थांबतोय. पाहत रहा पुढारी.